शरद पवार क्या कुछ कह रहे हैं सीधे लिए छोड़ना सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या, पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही, पण 7 जागेवर आज आम्ही तुझ्या आहोत. 7 जागेंच्यावर आज आम्ही खुदा आहोत. याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7 मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र, याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस हा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणात झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली, याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो, आणखीन कुणाशी बोललो, त्याच्यात काही तथ्य नाही. जे काही कुणाशी बोलले नाही, बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथूनही यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांच्याशी विचार विनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे. या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा है. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर त्याच्यावर उत्तर. सर एक उत्तर. सर एक उत्तर. तूच उत्तर दिलंस ना. माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहे, पण आत्ता बोलणं झालेलं नाही.